चला राजगडनूर या लवकर आपण. राजगडनूर या आपण ज्ञानेश्वर राठोडचा सन्मान आपण करणार आहोत. सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण. अद्वैत 11 टीमचे संघ मालक सन्मान चिन्ह देऊन. कॅमेरामॅन आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपला फोकस करा आणि अद्वैत 11 टीमचे संघ मालक यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान. पुढचा सन्मान आकाश राठोड यांचा आपण करूया. राजगडून आणि बालाजी कांबळ्याचे शुभाचे सन्मान चिन्ह आकाश राठोडला देऊया आपण, कारण की त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसला. चला दुसरा आपण सन्मान करणार आहोत राजगडनूर सन्मान करणार आहोत. तर विनंती करतो मी बाबू अक्कर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते राजगडनूर यांचा आपण शुभ सन्मान करावा. खऱ्या अर्थानं महत्वाचा घटक नौशील प्रीमियर लीगचा राजगडनूर यांचा देखील सन्मानची नवीन होत आहे. पुढचा आपण सन्मान करणार आहोत अंश रॉयल टीमचे संघ मालक अर्थातच माणिक धोत्रे यांचा आपण सन्मान करणार आहोत. सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करावा. मी विनंती करते बालाजी कांबळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा सन्मान करावा. पुढचा सन्मान आपण करणार आहोत 48 नाईट रायडर्स संघाचे संघ मालक विकी मोरे. आपण या आपला देखील सन्मान आम्ही करणार आहोत. विकी मोरे 48 नाईट रायडर्स संघाचे संघ मालक, त्यांना देखील सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. विकी कुशळकर यांना विनंती करते की आपण हा सन्मान चिन्ह देऊन आपण विकी मोरे यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर विकी राठोड आपण देखील आपला देखील सन्मान होणार आहे सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण. त्याचबरोबर कोणाचे सन्मान राहिले असेल तर प्लीज आपण ते ट्रॉफी आपण कलेक्ट करायचे विकूया आपण. चला मंगल घडून आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आपण द्यायची विकू राठोड यांना की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करावा. संघ मालक आहेत आणि संघ मालकांना हे सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत. मंगल घडवणार यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह विकू राठोड चॅम्पियन संघाचे चॅम्पियन संघ मालक संघ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात विकू राठोड. चला जी खेळपट्टी जी साकारली त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. विकी कुशळकर यांना देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन आकाश राठोड या आपण विकी कुशळकरला आपण सन्मानित करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. सूर्यवंशी उके साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देणार आहोत आपण. विकी कुशळकरला ही खेळपट्टी साकारली. विकी कुशळकरने त्यांचा सन्मान. चला अमित तांडेल आपण या संपूर्ण 2 दिवसामध्ये जे आपल्याला संपूर्ण YouTube वरती आपल्याला कव्हरेज करताना पाहायला मिळाले. क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम 2 कॅमेरासह नौशील प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अमित तांडेल या आपण आपला देखील सन्मान होणार आहे. या अमित तांडेल आपला देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मान होईल नौशील प्रीमियर लीगच्या वतीने. चला क्रिक लाईव्हचे अमित तांडेल आहेत. आकाश राठोड आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह द्यावं. संपूर्ण 2 दिवसामध्ये भरपूर मोलाचे योगदान क्रिक लाईव्हची टीम अमित तांडेल आणि त्यांचे संपूर्ण टीमचा देखील आभार. आणि आकाश राठोडच्या शुभ हस्ते डीजे ऑपरेटरला देखील विनंती करतो या आपण आपला देखील सन्मान होणार आहे. अविनाश धनगर यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते
अमोल अँड लाईट्स यांचा सन्मान आपण करणार आहोत. संपूर्ण माझा जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांची साऊंड आपल्याला पाहायला मिळेल. अमोल साऊंड यांचा सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान होत आहे. पुढचा सन्मान आम्ही करणार आहोत. खऱ्या अर्थानं 2 दिवसामध्ये ज्यांची वाणी आपण ऐकलीत, खऱ्या अर्थानं माझी तब्येत देखील खराब होती, परंतु त्यांनी मला साथ दिली म्हणून ही स्पर्धा यशस्वी झाली. घोणसोली गावातला एक गोड आवाज आणि युवा समालोचक, खऱ्या अर्थानं अनेक स्पर्धेमध्ये त्यांची वाणी आपल्याला पुढच्या अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. आमचे साथी मित्र, साथी समालोचक आयुष पाटील यांचा आम्ही सन्मान देखील करणार आहोत. विनंती करतो मी विजय कुशेकर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. आमचे साथी मित्र आयुष पाटील यांचा सन्मान हे आपण द्यायचं आहे. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. धन्यवाद आयुष पाटील, खूप खूप धन्यवाद. आणि आणखीन एका सन्मानाकडे आपण वळणार आहोत. खरं तर ज्यांचा आवाज आपण 2 दिवस ऐकला, खरं तर तब्येत चांगली नव्हती, परंतु तब्येत चांगली नसताना सुद्धा जिद्द मोठी होती आणि जिद्द आपल्या आवाजातून त्यांनी या मैदानामध्ये संपूर्ण एक चांगलं वातावरण निर्माण केलं. आयोजकाची भूमिका साकारली, निवेदकाची भूमिका साकारली आणि एका समालोचकाची भूमिका साकारली. असे आपले सर्वांचे लाडके सुशांत राठोड यांचा सुद्धा आदर सन्मान येथे पार पाडला जाईल. सुशांत पाठारे यांचा सुद्धा आदर सन्मान येथे पार पडला जाईल. तिरुपती धोत्रे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते हा आदर सन्मान येथे पार पाडावा. फार चांगलं व्यक्तिमत्व, आयोजक म्हणा, निवेदक म्हणा, सूत्रसंचालक म्हणा अथवा समालोचक म्हणा, कठीण परिस्थितीमध्ये काहीशा अडचणीच्या स्थितीमध्ये सुद्धा त्यांनी एक चांगलं समालोचन, एक चांगलं योगदान या महसूल प्रीमियर लीगला दिलं. धन्यवाद. तसेच चला, धन्यवाद. संपूर्ण नवशील कमिटीचा मी आभार व्यक्त करतो मान सन्मान आपण दिल्याबद्दल. आणि पुढचा सन्मान आपण करणार आहोत संतोष माने, आणि तो नाहीये तो सन्मान स्वीकारतील राज गडनूर. आम्हाला गावदेवी डेकोरेशनच्या वतीने हे संपूर्ण फ्लड लाईट्स असतील, संपूर्ण मंडप असेल, त्याच्या गावदेवी डेकोरेटरचे प्रोप्रायटर संतोष माने यांच्या माध्यमातून साकारण्यात आलं. ते सन्मान स्वीकारतील राज गडनूर, त्यांचा देखील आभार. सर्वांचा मान सन्मान झालाय. आणि योगेश सातपुते आहेत का? योगेश या, आपण आपला देखील सन्मान होणार, कारण की योगेश सातपुतेने या मैदानात रखरखत्या उन्हामध्ये त्यांनी मेहनत घेतली. मैदान त्यांनी साकारलं, खेळपट्टी बनवण्यामध्ये खूप मेहनत घेतली त्यांनी. त्यांचा देखील आम्ही सन्मान आम्ही करणार आहोत. अतुल डिसले, त्या आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत योगेश सातपुते यांचा. चला, योगेश सातपुते टाळ्या होणार मित्रांनो. खऱ्या अर्थाने क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटसाठी वेडे प्रेम आहेत, त्यांचा देखील सन्मान. चला, विकी कुशळकर यांना विनंती करते की आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं अतुल डिसले यांना. कारण की आपण जे टी शर्ट पाहताय, बॅनर पाहताय, संपूर्ण त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी देखील मेहनत, ग्राउंडवर देखील मेहनत घेतले. या नवशील प्रीमियर लीग मध्ये त्यांच्यासाठी देखील टाळ्या होणं फार महत्वाचं आहे. त्यांचा देखील सन्मान. अतुल, अभिनंदन आपलं. त्याचबरोबर कल्पेश गडनूर यांचा सन्मान आपण करणार आहोत. गोविंद धोत्रे यांच्या शुभ हस्ते आपण कल्पेश गडनूर यांचा सन्मान आपण करणार आहोत, सन्मान चिन्ह देऊन. आणि पुढचा सन्मान देखील करणार आहोत. किरण वाकर यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. या किरण, आपण देखील भरपूर मेहनत. विजय कुशेकर या, आपण आपल्या शुभ हस्ते आपण द्यावं. किरण वाकर यांनी देखील भरपूर मेहनत नवशील प्रीमियर लीग साठी घेतली. यांचा देखील सन्मान चिन्ह देऊन होत आहे. आणि सर्वांचा मान सन्मान झाला असेल अशी अपेक्षा करतो. कोण राहिला असेल त्यांना माफी असावी. आज स्क्रीनवाले देखील अवेलेबल नाही, परंतु
चला आम्ही ते आपण ते स्क्रीनचा आपण सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. ठीक आहे चालेल, नंतर देऊया आपण. ते स्क्रीनवाले आहेत त्यांना नंतर देऊयात. चला जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो. सर्वांचा मान सन्मान झालाय. चला साहिल धोत्रे आपण देखील, आपला देखील सन्मान होईल. निलेश मांजरेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान करणार आहोत. साहिल यांचा सन्मान देखील निलेश मांजरे यांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे. चला जाऊया पारितोषिक वितरण सोहळ्याकडे, जिथे पहिलं पारितोषिक नवशील प्रीमियर लीग 2025 खेळाडू बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, नवशील प्रीमियर लीग 2025 चा पहिलं पर्व बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. आणि गेस संघ आहे 48 नाईट रायडर्स संघ. खेळाडू आहे आवेश शेख ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आवेश शेख या आपण बालाजी कांबळे साहेबांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. आपल्या शुभासी ट्रॉफी देऊन आवेश शेख यांचा आपण सन्मान करावा. आवेश शेख ठरलाय. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो आवेश शेख साठी, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. खूप चांगली फिल्डिंग या स्पर्धेमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी केली. अभिनंदन आवेश. पुढचं पारितोषिक आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज. तो ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट NPL पहिलं पर्व, उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. आणि गेस संघ आहे अद्विक 11. त्याने या स्पर्धेमध्ये तब्बल घेतल्या विकेट 9. तो ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. मनीष बोकारे ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. मनीष या आपण ज्ञानेश्वर राठोड साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलरची ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करावा. तब्बल या स्पर्धेमध्ये 9 विकेट ज्याने घेतले तो ठरलाय या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला अभिनंदन मनीष, उत्कृष्ट गोलंदाज. पुढचं पारितोषिक बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट गोलंदाज. तो ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज नवशील प्रीमियर लीगचा. कोण वाटतंय ज्याने या स्पर्धेमध्ये 38 धावा बनवल्या? संघ आहे अद्विक 11. पप्पू गोळी ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. पप्पू गोळी या आपण बाबू वाक्कर यांना विनंती करतो की आपल्या शुभासी ट्रॉफी देऊन पप्पू कोळीचा सन्मान करावा. पप्पू कोळीशी देखील आपण चर्चा करणार आहोत. 38 धावा बनवले पप्पू कोळी. पप्पू कोळी नाही बोलत. पप्पू कोळीचा वेगळा टायमिंग झालाय, भरपूर टाइम झालाय, परंतु दुसरं पारितोषिक आपण देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज आधी.
दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान देखील करणार आहोत. अद्विक इलेव्हन टीम संपूर्ण टीमसह आपण यायचंय. मॅन ऑफ द सिरीज आपण दुसरा पारितोषिक दिल्यानंतर आपण ते पारितोषिक जाहीर करणार आहोत. चला मी विनंती करतोय बालाजी कांबळे साहेब, त्याबरोबर बाबू वाकर आणि विकी कुशळकर, त्याचबरोबर ज्ञानेश्वर राठोड, राजगडून आपण द्या. माणिक धोत्रे, अतुल डिसले आपल्या शुभास्ती ट्रॉफी द्या. आपण संपूर्ण टीम या अद्विक इलेव्हन एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवली भव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि रनरअप संघ दुसरा क्रमांक पटकावला आहे. नौशील प्रीमियर लीग मध्ये अद्विक इलेव्हन संघ आपल्याला पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अद्विक इलेव्हन संघ रनरअप संघ ठरलाय. आकाश राठोड, ज्ञानेश्वर राठोड यांचा संघ ठरला दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिकचा मानकरी. आणि एक पारितोषिक राहिले. चला रुपेश मांजरेकर या, आपण आपला सन्मान आम्ही करणार आहोत. माणिक धोत्रेंचे शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करणार आहोत. रुपेश मांजरेकर यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. शेवटचं पारितोषिक आहे म्हणजे मालिका वीर, मॅन ऑफ द सिरीज, मालिका वीरचं पारितोषिक. मॅन ऑफ द पूर्ण इव्हेंट त्यांनी गाजवलं, संपूर्ण ही स्पर्धा त्यांनी गाजवली. तिन्ही फॉर्मॅट मध्ये खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं. बॅटिंग मध्ये धावा करत असताना 52 धावा त्यांनी बनवल्या. विकेट घेत असताना त्यांनी 3 विकेट घेतल्या. संघ आहे 48 नाईट रायडर्स संघाचा संघ मालक, संघाचा कॅप्टन विकू राठोड ठरलाय. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज मालिका वीर ठरलाय विकू राठोड. 52 धावा 3 विकेटसह या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज विकू राठोड ठरला. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. बालाजी कांबळे साहेबांना देखील विनंती करतो सर्वांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्या. भरपूर मोठा मान, मॅन ऑफ द सिरीज मालिका वीर ही ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान. चला विकूची पुन्हा एकदा आपण चर्चा करू नव्हतो कारण की विकू फार चांगलं बोलतो. शेवटची बाईट विकू, शेवटची मॅच भावाच्या सोबत खेळत असताना सामना तुम्ही जिंकला. नौशील प्रीमियर लीगचं पहिलं पर्व तुम्ही जिंकलं, टायटल पटकावलं, मोठी ट्रॉफी आता तुमची टीम घेऊन तो जल्लोष करणार. मॅन ऑफ द सिरीज तुम्ही झाले. कसं वाटतंय, काय फिलिंग्स आहेत आता सध्या? खूप फिलिंग्स तर खूप मिक्स फिलिंग्स आहेत, काय समजत नाही काय बोलू. कारण की मला स्वतःलाही वाटलं नव्हतं की आकाशच्या समोर आम्ही जिंकू म्हणून, तरी आम्ही जिंकलो. अजून काय तुम्हाला शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द सिरीज विकू राठोड ठरलेत. या स्पर्धेतली मॅन ऑफ द सिरीज मोठा मान विकू राठोडला मिळालाय. आणि चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळते 48 नाईट रायडर्स संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन. संपूर्ण टीमसह आपण यायचं आपली ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती. चला खाली यायचं आपण, खाली या पुढे लाईनअप मध्ये आपण आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपूर्ण कमिटी येईल वरती. सर्व आपण येऊ वरती आणि ट्रॉफी देऊया. राजगडून यांना विनंती करतो की आपण जायचंय. चला अतुल, माणिक असतील, चला संपूर्ण टीम. चॅम्पियन संघ ठरलाय. चला डीजे एखादं गाणं वाजव प्लीज, शेवटचं गाणं चॅम्पियन टीम साठी. KKRचा असेल तर नक्कीच चांगलं होईल त्यांच्यासाठी, कारण की KKRचे कट्टर समर्थक आहेत विकी मोरे. 22 तारखेला IPL देखील चालू होते. नक्कीच जल्लोष त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. टाळा होऊन चॅम्पियन संघ नौशील प्रीमियर लीग 2025 चा 48 नाईट रायडर्स संघ ठरलाय. चला तुमच्यासाठी गाणं देखील वाजेल. चला डीजे 1 मिनिट थांबा. चला मित्रांनो, इथे संपले असं जाहीर करतो.
पुढच्या वर्षी काहीतरी नवीन घेऊन आपल्या समोर याच क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2026 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये सीझन क्रमांक 2 नौशील प्रीमियर लीगचा आम्ही घेऊन येऊ पुढच्या वर्षी. तुर्तास आम्ही इथे थांबतो. ही स्पर्धा इथेच संपल्याचं जाहीर करतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट आणि सर्वांना शुभरात्री. धन्यवाद. मुश्किलों से लड़ेंगे,